तर इकडे अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे या ठिकाणी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रींच्या दर्शनासाठी दाखल झालेत। अगदी पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन सुरू झालेलं आहे। सुट्ट्यांचा हंगाम त्यात अंगारकी चतुर्थी आली, यामुळे आज गणपतीपुळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या ही 70 ते 80 हजार घरात असेल असा अंदाज गणपतीपुळे देवस्थानने वर्तवलाय। गणपतीपुळे मंदिरातून या साऱ्याचा खरं तर सविस्तर आढावा घेतलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली पुजाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी राकेश गुडेकर यांनी। आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांची ही गर्दी झालेली आहे। राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सकाळी म्हणजे पहाटे श्रींची पुण्यात आल्यानंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं होतं आणि रात्रीपासूनच भाविकांनी जवळपास रांगा लावलेल्या होत्या आणि पहाटेपासून दर्शन जे आहे ते सुरू झालेले आहे। आपल्यासोबत इथले पुजारी देखील आहेत। काय नेमकं सांगाल, कारण या वर्षातली ही पहिलीच अंगारकी आहे आणि सुट्ट्यांचा हंगाम देखील सुरू झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवर किती साधारणतः भाविक येऊ शकतात आणि काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? नमस्कार, मी अमित प्रज्ञा प्रभाकर घनवडकर, मुख्य पुजारी संस्थान श्री गणपतीपुळे। उन्हाळी हंगामातील सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या अंगारिका चतुर्थीला इतर सरासरी अंगारिका संकष्टींपेक्षा सुमारे 30 ते 40 हजार अधिक भाविकांची संख्या आपल्याला अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर या भाविकांचं उष्णतेपासून संरक्षण असेल, पिण्याचं पाणी असेल, दर्शन लाईन असेल, अशा विविध प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्यावर अतिशय कटाक्षाने नियोजनबद्ध काम करून संस्थान श्री गणपतीपुळे मार्फत त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। आज दुपारी 4:30 म्हणजे 4:30 वाजता श्रींचं पालखी सोहळा होईल। त्याचबरोबर पहाटे 3:30 वाजल्यापासून हे दर्शन मंदिर उघडून दर्शन खुलं करण्यात आले। भाविकांसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची जी काही मनोकामना असेल, जी काही मागणं असेल, हे या श्रींच्या कृपा आशीर्वादाने पूर्णत्वास जाऊ, हीच आपल्या माध्यमातून आपण प्रार्थना करूया। मंगलमूर्ती। आपण पाहायला गेलं तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत असेच काही भाविक देखील आहेत। तुम्ही नेमकं काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि बाप्पाच्या चरणी काय साकडे घातला? आम्ही वाकड पिंपरी चिंचवड इथून आलेलो आहोत। सर्वांना संकष्टीच्या शुभेच्छा आणि बाप्पाकडे हेच मागणं आहे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांच्या ज्या काही इच्छा आहे ते पूर्ण हो, हीच बाप्पाची इच्छा। तुम्ही नेमकं काय सांगा? माझं बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की सर्वांना खूप समाधानी ठेव, सुखात ठेव आणि सर्वांना ऐश्वर्य प्राप्त होऊ दे आणि तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा। जर आपण पाहायला गेलं तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून भाविक जे आहेत ते श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो अशी मागणं जे आहे ते या बाप्पाच्या चरणी भाविक घालताना पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।